नमस्कार, घरगुती रेसिपी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण खोबऱ्यापासून अतिशय भन्नाट, पौष्टिक आणि चविष्ट अशी रेसिपी बनवणार आहोत। तर याचे आपल्याला काय बनवायचे आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात आधी इथे मी 2 वाट्या ओले खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत। आता हे तुकडे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेणार आहे। जेवढे खोबरे मिक्सरच्या भांड्यामध्ये बसतील तेवढे खोबरे यामध्ये घालून बारीक करून घ्यायचे आहे। तर पहा, थोडे घालत यामध्ये मी खोबरे घालून बारीक करून घेतलेले आहे। अगदी बारीक असा या खोबऱ्याचा किस इथे मी तयार करून घेतलेला आहे। तर अगदी बारीक असा ह्या खोबऱ्याचा किस तयार करून घ्यायचा आहे। यानंतर पहा, गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची आहे। कढईमध्ये इथे मी 2.5 वाट्या साखर घालणार आहे। तुम्ही खोबऱ्याच्या प्रमाणे साखर घालू शकता, जास्त किंवा कमी तुमच्या मनाने तुम्ही साखर करू शकता। इथे मी 2.5 वाट्या यामध्ये साखर घातलेली आहे। साखर घातल्यानंतर साखर बुडेल एवढं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे। साखरेमध्ये जास्तही पाणी घालायचं नाही आणि कमी घालायचं नाही, जेवढी साखर बुडेल तेवढे यामध्ये पाणी घालायचं आहे। पाण्याचं प्रमाण सांगायचं झालं तर यामध्ये मी 1 ग्लास एवढं पाणी घातलेलं आहे। जेवढी साखर बुडेल तेवढे यामध्ये मी पाणी घातलेलं आहे। आता ही साखर पूर्णपणे आपल्याला वितळून घ्यायची आहे। यानंतर यामध्ये मी बारीक केलेली इलायची घातलेली आहे। इलायची घातली तरी चालेल, नाही घातली तरी चालेल, पण इथे मी इलायची यामध्ये घातलेली आहे। आता छान असं मिक्स करून घ्यायचं। गॅस इथे मी मोठाच ठेवलेला आहे जेणेकरून साखर लवकर वितळली जाईल। आता यामध्ये मी तुम्हाला एक टिप सांगणार आहे, ती म्हणजे यामध्ये 2-3 थेंब लिंबाचे आपण यामध्ये घालणार आहे, जेणेकरून आपला जो पदार्थ आहे तो पांढरा शुभ्र तयार होतो, त्याला काळपट असा रंग येत नाही। यामुळे मी यामध्ये 2-3 थेंब लिंबाचे घालत आहे। यानंतर यामध्ये बारीक केलेलं खोबरं आपण घालून घ्यायचं आहे। पहा, सर्व खोबरं मी यामध्ये पाकामध्ये बुडवून घेत आहे, घातलेलं आहे। यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। पहा, या पद्धतीने मी खोबरं यामध्ये घालून मिक्स करून घेत आहे। आता इथे गॅस आपल्याला लोच ठेवायचा आहे, जेणेकरून खोबरे छान असे शिजलं जाईल आणि कमी गॅसवर खोबरे छान असे शिजले जाईल। मोठा गॅस ठेवला तर खोबरे एकदम छान मऊ शिजले जाणार नाही। पहा, आता यानंतर या खोबऱ्याला छान अशी उकळी फुटलेली आहे। उकळी फुटल्यानंतर गॅस कमी करायचा आहे। उकळी येईपर्यंत आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे आणि उकळी आली की गॅस आपल्याला कमी करून याला छान असं शिजून द्यायचं आहे। आता खोबरं शिजतंय तोपर्यंत आपण इथे एक पूर्वतयारी करून घ्यायची आहे आणि या प्लेटला सर्वत्र तेल लावून घ्यायचं आहे। तेल लावल्याने आपला जो पदार्थ आहे तो खाली चिटकणार नाही, यामुळे या प्लेटला सगळीकडे तेल लावून घ्यायचं आहे। ही पूर्वतयारीसुद्धा आपल्याला पहिल्यांदा करून ठेवायची आहे, जेणेकरून आपलं जो साखरेचं मिश्रण आहे, साखर आणि खोबऱ्याचं जे मिश्रण आहे ते आपल्याला या प्लेटमध्ये सेट करता येईल। तेवढी प्लेट घ्यायची आणि त्याला तेल लावून घ्यायचं आहे। आता पहा, साखरेचं आणि खोबऱ्याचं छान असं मिश्रण तयार झालेलं आहे। याचा घट्टसर असा गोळा तयार झालेला आहे। आता हा गोळा छान असा मिक्स करून घ्यायचा, एकजीव करून घेऊयात। आता गॅस बंद करायचा आणि तयार केलेल्या प्लेटमध्ये हा संपूर्ण खोबऱ्याचा गोळा आपण काढून घ्यायचा आहे। खोबऱ्याचं मिश्रण थोडं करत यामध्ये काढून घेऊयात। सगळं खोबऱ्याचं मिश्रण मी इथे काढून घेतलेले आहे। आता आपण याला सेट करून घेऊयात। गरम आहे तोपर्यंत आपण याला सेट करून घ्यायचं आहे। पहा, गरम आहे तोपर्यंत इथे मी सर्व याला सेट करून घेतलेलं आहे। आता ह्याला थोडं गार होण्याकरिता आपण ठेवून द्यायचं आहे। पहा, आता हे मिश्रण छान असं गार झालेलं आहे। आता आपण याच्या वड्या पाडून घेऊयात। चौकोनी आकारामध्ये मी याच्या वड्या पाडून घेणार आहोत। तर इथे मी आज खोबऱ्याच्या वड्या बनवणार आहे, ओल्या खोबऱ्याच्या वड्या बनवत आहे। तर पहा, यामध्ये लिंबू घातल्यामुळे आपल्या वड्या पांढऱ्या शुभ्र अशा तयार होणार आहेत। तर तुम्हाला दिसतच असेल की आपल्या वड्यांचे मिश्रण पांढरे शुभ्र असे तयार झालेले आहे आणि आपल्या वड्या देखील पांढऱ्या शुभ्र अशा तयार झालेल्या आहेत। पहा, आता सर्व वड्या आपल्या इथं कापून तयार झालेल्या आहेत। तर पहा, यातली मी तुम्हाला एक वडी काढून दाखवते। किती छान आपली चौकोनी आकारामध्ये ही वडी तयार झालेली आहे। एकदम पांढरी शुभ्र वडी तयार झालेली आहे। वडीची साईजसुद्धा बघा, अगदी पातळही नाही, थोडीशी जाडसर अशी वडी तयार झालेली आहे। आता अजून एक वडी तुम्हाला मी इथे तयार केलेली दाखवते। पहा, छान अशी वडीने स्ट्रक्चरसुद्धा बघा, छान असे वडीचे स्ट्रक्चर तयार झालेले आहे। पाहू शकता, सर्व वड्या आपल्या इथं तयार झालेल्या आहेत।
तर मंडळी, तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुमच्या फोनवर येत जातील. आता यामधील एक वडी मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. पहा, आतमधून देखील आपल्या वड्या छान अशा तयार झालेल्या आहेत. सर्व वड्या इथे मी काढून घेतलेल्या आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. सोबतच आपल्या मराठी घरगुती रेसिपी या चॅनेलला सबस्क्राईब करा. तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद.